महाराष्ट्राची शान म्हणजेच पुरणपोळी. पुरणपोळी म्हटलं की कटाची आमटी आलीच. आज आपण सणासुदीला प्रामुख्याने केली जाणारी झणझणीत आणि अगदी सगळ्यांनाच आवडणारी कटाची आमटी कशी बनवायची ते पाहूया. कमीत कमी मसाल्यामध्ये ही झणझणीत कटाची आमटी आज आपण बनवणार आहोत. फार काही असा तामझाम न करता साध्या सोप्या पद्धतीने अगदी तुम्हाला कटाची आमटी कशी तयार करायची ते मी दाखवणार आहे. नमस्कार, मी आशा तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल, आपण सणाला पुरणपोळीसाठी डाळ शिजवतो. त्या शिजवलेल्या डाळीतील जे पाणी असतं त्या पाण्यापासून कटाची आमटी तयार केली जाते, कारण त्यामध्ये खूप जास्त चव आणि फ्लेवर्स असतात. तर या पाण्यापासूनच आज आपण मस्त कटाची आमटी तयार करणार आहोत. तर या शिजवलेल्या चणा डाळीपासून कटाची आमटी थोडीशी दाटसर किंवा चवदार होण्यासाठी शिजवलेली चणा डाळ असते की नाही, त्यातीलच आपण 1 ते 2 चमचे या शिजवलेल्या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत. म्हणजेच तुमची आमटी थोडीशी दाटसर आणि चवीलाही अगदी छान लागेल. यामध्ये आपण 2 चमचे शिजवलेली डाळ घातलेली होती, ती मी यामध्ये स्मॅश करून घेतलेली आहे. तुम्ही मिक्सरला फिरवून घातली तरीही चालेल. कटाची आमटी छान होण्यासाठी इथे आपण एक वाटण करणार आहोत. त्यासाठी सुकं खोबरं, धने, सफेद तीळ, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता आपण या मसाल्यामध्ये वापरणार आहोत. इथे तवा छान असा गरम झाला की खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आणि मध्यम आचेवर आपल्याला हे 1 मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे. हलकासा रंग बदललेला आहे. आता यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊया. तेल घालून मध्यम आचेवर हलकासा गोल्डन रंगावर हे खोबरं आपण फ्राय करून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा धने घालून घ्यायचे आहेत. 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रक घालून मध्यम आचेवर खमंग असा परतून घ्यायचा आहे. सगळे मसाले छान असे खमंग परतून झाले की गॅस बंद करायचा आणि यामध्ये 1 चमचा सफेद तीळ घालून मसाल्यामध्ये व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं. मस्त असा खमंग आपले सगळा मसाला भाजून झालेला आहे. आता एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवून द्यायचा. मसाला इथे थंड झालेला आहे. आता ह्या मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊया. त्यासोबत कोथिंबीर घालायची आहे. पाणी न घालता याचं वाटण आपल्याला तयार करायचं आहे. जर तुम्हाला यामध्ये कांदा किंवा टोमॅटो आवडत असेल तर ज्यावेळी आपण मसाला भाजतो त्यामध्ये उभे पातळ चिरून यामध्ये अशाच प्रकारे भाजून घालायचं आहे. इथे आता लगेच आमटीच्या फोडणीची तयारी करतोय. गॅसवर टोप गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून होईल इतकं तेल घालून घ्यायचं. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तेल छान असं कडकडीत गरम झालं की ठेचलेला लसूण घालून घ्यायचा. अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता घालून छान असं खमंग फोडणी परतून घ्यायची. मस्त अशा गोल्डन रंगावर फ्राय झालं ना की यामध्ये जे आपण तयार करून घेतलेलं वाटण आहे ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे. वाटण आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. सगळं हे जे आपण प्रमाण घेतलेलं आहे ना, ते साधारण 8 ते 10 लोकांसाठी आमटी व्यवस्थित पुरेल. गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि आपल्याला हे वाटण मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. कडेने असं तेल सुटतं आणि रंगसुद्धा बदलल्यासारखा दिसतो बघा. कडेला हे असं तेल सुटायला लागलेलं आहे. आता आपण लगेच यामध्ये मसाला घालणार आहेत. इथे मी 1.5 चमचा घरगुती कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे. तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तेल ही खूप कमी प्रमाणात वापर केलेला आहे, कारण आपण सुके खोबरे वापरलेले आहे आणि सुक्या खोबऱ्याला खूपच जास्त प्रमाणात तेल सुटतं. जसजसा मसाला फ्राय होतो तसतसं खोबऱ्याला तेल सुटायला लागतं. इथे मसाल्याचा छान असा सुगंध पसरलेला आहे. आता यामध्ये थोडंसं डाळीचं पाणी घालायचं, म्हणजे मसाला करपायला नको. मसाला वाटणासोबतच परतून घ्यायचा, म्हणजे मसाल्याचा कच्चा वाससुद्धा निघून जाईल. वाटणाचा असा थोडासा रंग बदलल्यासारखा झालेला आहे. आता या स्टेजला आपण जे कटाचं पाणी ठेवलेलं आहे ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे एकदा असं तळापासून हलवून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला थोडीशी गोड अशी आमटी हवी असेल तर यामध्ये थोडंसं पुरण घातलं तर ही आमटी छान लागते. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि तळापासून सगळं एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं. यावर आता तवंग दिसत नसेल ना, तर जसजशी ही आमटी उकळायला लागते ना तसा मस्त असा तवंग येतो. तुम्ही पाहिलंच असेल की मी यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये तेल वापरलेलं आहे.
हलकीशी उकळी यायला लागली की गॅसची फ्लेम अगदी लहान करायची आणि अगदी लहान करूनच मंद आचेवर आपल्याला 5 ते 10 मिनटं आपल्याला ही आमटी उकळून द्यायची आहे. जसजशी आमटी छान अशी उकळायला लागली की त्याचा सुगंधही मस्त यायला लागलेला आहे. आता इथे आपण सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. बघू शकता मस्त असा आपल्या आमटीला छान असा कट आलेला आहे. आपली ही कटाची आमटी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला ही आजची माझी कटाची आमटी करण्याची पद्धत आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त गरमागरम ही आमटी सर्व करूया. ही आमटी प्यायलासुद्धा खूप छान लागते. तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा आमटी नक्की करून पहा. अशी ही मस्त झणझणीत खमंग चवीची आमटीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.